मित्रांनो लय गलत झालं. काय झालं? हा मित्र मला सोडून चालला नाही अमरावतीला. झालं मी याच्यासाठी चाललो कारण की हे आपल्या बंद साथ सोडले, आपल्यासोबत कोण नाही, तुम्हाला माहित आहे. शेवटी मी ना शाहू माऊ धरून कुंदन धरून ब्लॉक काढलेला आहे. तर मला लय खराब वाटलं. जे आपल्यासोबत होते ते आपल्यासोबतचेच नाही राहिले. मी त्याला लय समजवलं कडे, पण जाऊ द्या आता कसं. हा टाइम नव्हता, मी काय करू. टाईम नव्हता काही नाही. आता तुमच्या याच्यामुळे काहीच मी चाललो आता. आपला हा लास्ट ब्लॉक राहणार आहे. समजा एवढ्यात समजा लास्ट राहणार घातला अमरावती. बाकी चला मित्रांनो आता आजच्यासाठी एवढं काय आजच्यासाठी नाही. आता तुम्हाला बाकी कसं वाट राहिलं तुम्ही चाललो घाटा वाट राहिलं, काहीच नाही वाट राहिलं. हा काहीच नाही वाट राहिलं. जाऊन तसं इकडे नाही चाललं हा तुझ्या इकडे पाय कॅमेरा इकडे पाय. तसे तू काही भेटत नाही होते, आपली होती नव्हती. तू काही फोन उचलत नव्हता बा आपला. लाता मारीन कधी फोन उचलला बाबू. किती गिरे गेलो फोन नाही उचलला काही नाही. बाहेर बोलावलं की बाहेर नाही यायचं आहे. माणसाला काही काही बघता पण त्याला माणूस बोलून दाखवत नाही. मी काही बोलून दाखवत नाही. आता मित्रांनो जाऊ आता दाखवा आता पुढे. आता तुम्हाला आता कंटेंट चलो बाय. हे नादुरा में. तर बाकी मित्रांनो आता आम्ही ना तिकीट काढलं. सॉरी आमच्या गाजरा भाईनं तिकीट मी दिलं तर म्हटलं जागा तिकीट काढ. अरे तुम्हाला मधात न बोलो थांब. तर मी नाही म्हटलं तिकीट काढ. तो म्हणे 70 रुपये. समजा 2 तिकीट काढ. तो म्हणे 70 रुपये. बरोबर 70 एकाची. 140. पैसा भाऊ दे. तो म्हणे 40 रुपये शिल्लक नाही तुमच्या. अरे तो म्हणे 70 रुपये झाले. मग मी फोनपे केले तरी फोनपे दाखवले ते 70 का म्हटलं 70 राहिले. हा म्हणे 70च. म्हटलं 70 140 ना. नाही 35 रुपये तिकीट आहे तर हा 70 रुपये. आज स्नालचा 140 मोरवाला सांगतो. म्हणजे पहिल्याच दिवशी घाटा करू राहिला का रे. तेव्हा मायचा तुला हिच्यात तेव्हा फायदा येतो नव्हता काही. असं कोण केलं तुझ्यात. मला 70 रुपये म्हटलं नाही. हे असे वैकू येतात. हे कधी हे कसे कधी हिंडत नाही, काही फिरत नाही, काही नाही. तर हे असे वैकू येतात. हे गरीब खाली तर हा इतका नंगा आहे तुम्हाला खरं सांगतो. तिला म्हटलं तिकीट काढ. हा म्हणजे तिकीट कुठे काढ लागते. आता एवढं मोठं स्टेशन देऊ काढ तिकीट कुठं. तर ते गेला भाऊ म्हणते का भाऊ तिकीट अडीच निघते ना. इतका नंगा हा अळान सोडून हात आला म्हणते. घाटा काही समजत नाही. मी खवराला बिस्किट माझं मी गु दिसते काही म्हणतोय. हे पर्सनॅलिटी तर पर्सनॅलिटी माणसाची काढ तुझे. आता मला एक केस काढ नाही तर कसे काढायचे. दांडा उठवा आणि काढा. तर चला मग मित्रांनो आता बस. तर काय हा तर मित्रांनो चला मित्रांनो खरा कंटेंट आता तुम्हाला माहित पडेल की खऱ्या शिव्या काय असतो. नाही रे कंटेंट काय मी शरीफ बनतो आता तुम्ही म्हणजे तो घरात बी पाहू शकता. कंटेंट एवढा सुशिक्षित आणि प्रामाणिक बोलण्याचा. जेवढं मी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेल मी तेवढं चांगलं बोलेल. आता जस्ट बिकॉज तुषार मी आता थोडंसं बाहेर गाव चाललेलं आहे. तर आता मला शिस्तीत राहावं लागेल. नाही आता शिस्तीत नाही राहिलो तर मला आता डायरेक्ट ऍक्टिव्ह असतात. आणि असं कोणी सांगणार बी नाही की याला समजून सांगा की काय डायरेक्ट रोटतो डायरेक्ट हेला होऊ शकते. तर बाकी काही वांधा नाही. तुझ्या सोबतही असे धन आहेत ते विना शिवेचे बोलत नाही बाबा. तर कसं आहे मग तुझ्या आता लास्ट के पंगेपो मध्ये तुला काही दुःख खुशी हो राहिली. मला खुशी नाही. नाही तुझ्या का रे. नाही मला खरं खुशी मजा. एक टाइम खुशी हो राहिली वाटलंच ना. एक टाइम येते का रे. एक टाइम होता तुझ्या का रे. आपण सोबत होतो. पहिला ब्लॉग होता थोडा कारण तुझ्या गेले किती 18 वर्ष झाले आपण सोबत आहे. आणि आता पहिल्यांदा तुझ्या असं एक दिवस बी नाही की आपण समजा बोलेल नाही. मला जरी स्पीच झाली आपली का तुझ्या पण झालते पण ते नॉर्मल सोडायला हाय आला असतं. तुम्ही समजून जा आपला खरा मित्र कोण आहे काय कारभार तुझ्या. बाकी काही वांधा नाही उठलो मी. बाकी काही वांधा नाही तुझ्या. मी प्रयत्न करेन की तुला लवकर अमरावतीत आणा. अमरावती मी येईन. तू येशील फक्त एक व्हिडिओ आवड बरं चालेल. मग घरचे वाटलं पाहिजे नाही काढायचं आहे कंटेंट आहे काही नाही ना काही आहे. तर चला मग मित्रांनो जाऊ आता. आणि मग तुम्हाला दाखवतो आता आमचा तिसरा मेंबर आला. तर तिसरा मेंबर कोण आहे आपला विधानसभा. ये दुःख काय खतम नाही होता पण तो तुटला. दलिंद्री लागली रे बा जाताना. हा दलिंदर झटसाक दलिंद्री लागते पण नाही तुटला. पकड बा मोबाईल. पकड मोबाईल.
पुरा नंचोडा हा बघ तुम्हाला 2 मिनिटं थांबरे कुठे गेलं हे पाठीमा याचे चालतं बा सरच तुटलं काशी झाली याची अरे ना काय नंगे रंगला चाल बरं बॅग घे बरं पद्धतशीर आहे ना पद्धतशीर आहे ना हो अरे मी सकाळी सकाळी काही मस्तीच तो आहे तर हे पहा आमचं रेल्वे स्टेशन आहे तो फायनली गाइस आई एम गोइंग टू अदर सिटी बिकॉज कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना पड़ता है तो हम घर से निकले तो आज से हम हिंदी में ट्राई करेंगे बनाने की क्योंकि जस्ट बिकॉज मेरे को हिंदी बहुत जल्दी आती है मतलब मराठी एवढा रफा रफा इतनी जल्दी मतलब हिंदी रफा रफा येते हिंदी रपारा येते कारण की हिंदी कोण येते रफा कारण की गेमिंग मी करत जाऊ गेमिंग मी करत जाऊ गेमिंग जस्ट बिकॉज मी दिवसातले 12 तास समजा मी तुझ्या हिंदीतच बोलत जाऊ अरे बापा कि लेफ्ट से आ रहा राइट से आ रहा कवर दे मेरे को फायर चाहिए वो चाहिए तो जस्ट बिकॉज हम हिंदी भी फटाफट बोल लेते और हमारी हिंदी भी इतनी खतरनाक है कि हम किसी को पता भी नहीं चलेगा कि हम मराठी है करते क्या हाँ तर चलो मित्रांनो फिर हम जाएंगे आता जाएंगे खेल लेंगे खाएंगे फिर हम तुमको दिखाएंगे चलो मिलते हैं नीचे वेतन साहब आने के बाद बाय दाखवतो कुठे तर चाललो आम्ही आता दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आम्ही जडी चालू जडी फायनली आम्ही आलो बडनेर आले बाई का रे विद्या डरावंटे जागा भेटली होती आम्हाला रस्त्यात मधात बसवली पण आम्ही आणि आमची भाषा सॉरी आता आमची भाषा पुरी शुद्ध होणार आहे तो जो जुना रोहन होता का रे तो जो जुना रोहन होता तुम्ही तो विसरून जाता तुम्हाला आता नवीन रोहन भेटणार जस्ट बिकॉज तुम्ही आता तो घरात पण ब्लॉग पाहू शकणार तर चला मित्रांनो आता जातो आम्ही आता का रे विद्या आता काय लाईन आहे विद्या दुर्नो पोगडे माझ्या ज्वर राहिले बरं मग हलकी थांबणं मी चांगलं बोललो मी एक कधी येणार आता काय लाईन जायची का हां ॲटो करून काही दिसायला पाहिजे तर बाकी मित्रांनो आता आम्ही बसमधून उतरलो आहे तर आता आम्ही चाललो रूमकडे आहे ना वेदांत तर आता ॲटो करतो आम्ही आणि मग तुम्हाला दाखवतो डायरेक्ट बाकी हे कॉलेज आहे आमच्या मागे फार्मसीचं आपलं जाय काय आहे की पुढे आहे दुसरं आपलं समोर आहे तर चला मित्रांनो दाखवतो डायरेक्ट आता तुम्हाला ॲटो केला नंतर डायरेक्ट रूमवर भेटू आहे की रूमवर चलो तर बाकी मित्रांनो आता आम्ही आलो रूममध्ये बाकी हे अशी आमची रूम आहे हे तुम्ही हे आम्हाला अशी गादी भेटली कूलर पण आहे फॅन पण आहे हा पंखा पण आहे फॅन पण आहे आमचे लय फॅन आहे पण हा इथं फॅन पण आहे कुस्ती भेटली खुर्ची बी आहे आणि विधानसभा बी आहे दिक्कत अडीसाठी थोडीशी रेंजची आहे कारण ते थोडं बाहेर जावं लागते असं इथपर्यंत मग आम्हाला रेंज येते बाकी चला मित्रांनो मग हे आमची ही अशी रूम आहे का तुम्ही आता सेटअप करणार पुरं खतरनाक आता मी डिझाईन लावला भीतीवर हे आपले गोल्स माहिती तिथे असे पुरे गोल्स शिकून देणार असं पुरं एक टाईम असा येईन वेद्या की असं यूट्यूबचं प्ले बटन लागेल सांगा आपलं 1 मिलियनचं 100चं तर चला मित्रांनो आता जरासं आम्ही फ्रेश वगैरे होतो काही करतो मग परत तुम्हाला दाखवतो चलो बाय तर बाकी मित्रांनो ही आमची एवढी पाल सुचून देणारी सायची करणार आहे वेदे जोडते करणं बंद कर जमते दरवाजा शाबाश उघड जमते माहिले बॅग कुठे रे वर घे ओ लेखा विद्या लेखा रात्रीचं तोंडाला सोडले लेखा तिथं काय गाड मस्ती इथले का ते रात्री जर आपल्या तोंडाला सोडले तर मग तीच शक्ती पकडलं आपला नाही तिथे काढायला होतं नाही झालं ते काय करू आपण ते
जमते हो हा जमलो जमलो अशी दुरात तिच्या मायली कुठे गेली शुर गेली फायनली पहा आता बाकी आमचं वॉर्ड्रॉप काय म्हणता येईल विद्या हा येणे काय म्हणता विद्या सांग नब्बा नब्बा चलो सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आज झाली आमची पहिली रात. हा हे तर लोकांना असं वाटत असेल की आता काही नाही हप्ताभर राहील महिनाभर राहील आणि मग वापस येऊन जाईल. पण असं काही नाही आहे. असं कुठे थांबायसाठी काही रिझन पाहिजे असते तर ते रिझन आता आम्ही जमलंच आहे. काही रिझन आम्हाला भेटलं पण आहे. आमचं डेडिकेशन आम्ही अभ्यासाला घेऊन आहे ना विधानसभे पण असंच म्हणते मला की आपण आता डेडिकेशन होऊ अभ्यासाबद्दल. तर आता आम्ही अभ्यास करत जाऊ आणि तर मग मित्रांनो आता बस चला मग आता उठतो तयारी वगैरे करतो. बाकी दाखवतो तुम्हाला आता आमचा पहिला दिवस आहे इथं समजा नाही पहिला दिवस हा दुसरा आहे पण एक्सप्लोर आरास करू नाही. असं काही एनर्जी लो आहे त्याची काही वाटत करू त्याची एनर्जी हाय करू आपण. चला तोंड वगैरे तो काहीच केलं नाही डायरेक्ट ब्लॉग खोलला मी एवढं करतो. लाईक करा सबस्क्राईब करा तर तुम्ही दाखवतो तुम्हाला पुढे. तर बाकी मित्रांनो आम्ही गेलतो डिमांडमध्ये कशाला मॉलमध्ये आरसा आणि मिरर मारला. मिरर म्हटलं बाबा खतरनाक काय मोठा आहे स्वस्तात मस्त म्हटलं आणि पा आमचा मिरर हे बा तोंड एक पन्नी होती काय कुठे गेली पन्नी हे इकडे बॅक साईड होती हे मागची होती आणि फ्रंट ही वाली होती ते गेली जाऊ द्या. ती काढली जशी घ्या म्हटलं काही क्लिअर आहे बा जसा काढला तसं तोंड वाशर आडवे. अरे ते राहू दे कशाला लावरायला आता हे रिॲक्शन होतं हे रिॲक्शन क्लिअरिटी आणि जशी पाहिजे. तर बस तर आमचा झाला स्कॅम. तर तुम्ही जर घेत असाल तर हा घेऊ नका सतत राहा अशी वाहतो होतं नको बरं काही ना काही दिसते माझ्या तिरपा दारपत लावते. तर बस चला मित्रांनो हे बोनस क्लिप होती आपल्या ब्लॉगमधली. बाकी चला आता कंटिन्यू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय. नेक्स्ट पार्ट अँड नेक्स्ट ब्लॉग. बरोबर इंग्लिश बेकार आहे. तर मित्रांनो आम्ही अमरावतीला आलतो आणि पुढे इथं 3 दिवस राहिलो आहे ना वेदांत. हां एवढाच दिवस वेदांत तू काही वांधा नाही. आम्ही पुरा 3 दिवस राहिलो आणि मग आमची पुरी ऐशी देशी झाली. ऐशी देशी म्हणजे की पाण्याला चव नाही आहे आणि जेवलोच नाही आहे. बाहेरचं खाणं चालू आहे पोळी म्हणून पाहिलेच नाही आम्ही ना. आणि विषय असा झाला आहे की आम्ही सोप्या भाषेत डायरेक्ट पिवळं मुतू राहिलो. हां पिवळं मुतू राहिलो आम्ही. तर आम्ही ना असा डिसिजन घेतला की बस झाला आता आम्ही हिंडायसाठी आलतो. आम्ही ना अमरावती हिंडली तर आता आम्ही चाललो घरी. तर मित्रांनो बस हा ब्लॉगच होता आणि तुम्ही पण बाहेर जात असताल कुठं तर मी तुम्हाला सांगतो 4-5 जणं सोबत पहा तर मग जमते. कर बाबा दे 4-5 सोबत पाहिली मग मजा येते की 5 जणांसोबत असली मग मजा येते. बाकी आमची कशी झाली आता आमची पुरी ऐशी देशी झाली. आमची खायची लागे आहे संडासाच्या गोळ्या बोलतो मी तू. हां तुम्ही मागचे ब्लॉग पहा किती चांगला बोलते एकदम असे खाली जायचा मग तुम्हाला दिसेल हा किती चांगला बोलते का. आणि बाकी गाईज मी शिवाय देतो. हां आधी जे तोंडातून बॅड शब्द निघतात हा निघता जेव्हा बॅड हॅबिट आहे आहे
तुम्ही पाहून घ्या व्हिडिओमध्ये काय आहे, पण हा जास्तच बोलतो, काय नॉलेज नाही बोलत. नॉलेजचा काही विषयच नाही आहे. लोकांना एंटरटेन करणार पाहिजे आता. काय एंटरटेन मग जे शोकीन ते बोलणं काही बी यार. हे ते. 2 दिवस घराच्या बाहेर करायला घेतलं झोपायला काही वादा नाही मित्रांनो. अबे, काही झागड्या नको करू आता काय. तर मित्रांनो, 2 content आता दिवस काय बोलायला लावतं content मध्ये भाई तू रोहन. 2 दिवस घराच्या बाहेर राहिला तर अशा गोष्ट सुचता भाई. तर काही विषय नाही आहे अरे मित्रांनो. रोहन. 2 दिवस घराच्या बाहेर तुम्ही बी राहा. तुम्ही आम्ही असे 2 दिवस नाही 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड आम्ही बाहेरच केलं आता आम्हाला मी माहिती. आता मी अंदरोनी गोष्ट काढू का वेदांत भाई? काय कसं आहे तर. अंदरची गोष्ट काय काढशील तू आता काय बोलायला लावतो? अंदरची गोष्ट काढल्यावर फालतू ऐशी होईल आपली. काय काढतो 11th-12th मध्ये तू टिकलाच नाही वेदांत तिकडे. कुठं होतो मी तू आपण आले होता तर डूंग ऑफिसाला. कुठे गेलो कुठे गेलता मग? तुझा घरी गेलता मग. हा पण कुठं घरी गेलता ना? पण कुठं घरीच गेलता ना? कुठं? अरे बाप कुठं? अरे कुठे नाही आता कुठं आलं. तर मित्रांनो 2 दिवसात फरक पडला आता. एक तर ब्लॉग चालू केला म्हणून फरक पडला असेल ना काय माहिती आता. तर पुरी जिरली डोळे डोळे अरे बाप वेदर डोळे चांगले तर आमचं असं ठरलं की आता उद्या आम्ही जाणार घरी आम्ही फिरायला चालतो सर. आम्ही ना हिंदपे फिरलं आणि बाकी बस चला मित्रांनो आता बाय बाय. मिलते हैं सेम एनर्जी के साथ. तर अडीसाक एक विषय असा आहे की काय की अडीसाक साली रेंज नाही. मग आपले ब्लॉग जे बनतात सायचे अपलोड होत नाही. आपल्याला अपलोड करायला तिकडे दूर उडी जावं लागते. सायचं 1-2-3-4 किलोमीटर दूर तिकडे रेंज आहे तरी 1-1.5 घंटा बसायला लागते. मग तेच करा रोज असतं ते इरिटेट झालं मी. रेंज नाही आहे, कंटेंट नाही आहे. बाई म्हणते कंटेंट जास्त काय देत नाही म्हणते. तर काय बरोबर आहे. पाण्याचा काही मिळत नाही आहे याचं त्याचं. तर बाकी बस घरी खतरनाक कंटेंट काढत जाऊ त्याचा. बाकी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा, शेअर करा व्हिडिओ. आणि चला बाय. भेटू आता आपल्या डायरेक्ट घरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. वेदा बाय कर. बाय म्हटलं बाय. बाय सोकेल बाय बाय.